पुढची महत्त्वाची बातमी, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेलाय। खरातच्या एका जवळच्याच व्यक्तीनं त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। तक्रारदाराच्या गरोदर पत्नीवर भोंदू खरातनं लैंगिक अत्याचार केले होते। त्याच रागातून तक्रारदारानं खरातच्या सर्व कृत्यांवर लक्ष ठेवलं। खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरे बसवले, त्यामुळे तक्रारदाराला खरातचे सर्व काळे कारनामे समजले। खरातचे अनेक बड्या लोकांसोबत संबंध असल्यामुळे तक्रारदारानं तेव्हा तक्रार दिली नव्हती। मात्र आता खरातला अटक झाल्यानंतर या जवळच्या व्यक्तीनं खरात विरोधात तक्रार दिली आहे। तसंच अनेक धक्कादायक खुलासेही केले। जवळच्याच व्यक्तीकडून अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल झाला। तक्रारीच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर खरातकडून लैंगिक अत्याचार झाला। गरोदर पत्नीची पूजा करण्याच्या नावाखाली खरातकडून फसवणूक करण्यात आली असा आरोप तक्रारदारानं केलाय। पत्नीसोबत झालेल्या गैरकृत्यानंतर चिडलेल्या तक्रारदारानं खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवलं। संधी शोधून तक्रारदारानं खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरा बसवला। काही दिवसांनी स्पाय कॅममधला सर्व डेटा मोबाईलमध्ये घेतला। संपूर्ण डेटा पाहिल्यानंतर तक्रारदाराला खरातचे काळे कारनामे समजले। खरातचे मोठ्या लोकांशी संबंध असल्यानं तक्रारदारानं तेव्हा तक्रार केली नाही। आता अशोक खरातला अटक झाल्यानंतर संबंधित व्यक्ती पोलिसांसमोर आली। खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळा बाजार केल्याची तक्रार नोंदवली। खोटे साप वाघ दाखवून खरातनं भाविकांना घाबरवलं, फसवलं असा दावा तक्रारदारानं केला। खरातनं जंगली चिंचोक्यांना किमती खडे म्हणून 10,000 ते 1 लाखांना विकल्याचाही दावा करण्यात आलाय। तर काळे कारनामे करणाऱ्या अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। संसारामध्ये भांडण होत असल्यामुळे महिला या भोंदू खरातकडे गेली। त्यानंतर त्या महिलेचा घटस्फोट झाला। धक्कादायक बाब म्हणजे खरातनं या महिलेचं लैंगिक शोषण केलं आणि ती गर्भवती राहिली। या पीडित महिलेला गर्भपात करण्यासाठी खरातनं कार्यालयामध्ये बोलावून तिला औषध दिलं। एवढंच नाही तर घटस्फोट झाल्यानंतर या नराधमानं लग्नाचं आमिष दाखवत तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलेचं शोषण केलं। या महिलेला 2027 मध्ये लग्न करणार असल्याचं आश्वासनही या भोंदू खरातनं दिलं होतं। अवतारी पुरुष असल्याचं सांगून खरातनं या महिलेला विश्वासात घेऊन तिचं लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणी आता खरातवर एकूण 3 गुन्हे दाखल झाले। तर अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातची SIT चौकशी पूर्ण झाली आहे। खरात, त्याच्यासह खरातचा ऑफिस बॉय, आर्थिक व्यवहार सांभाळणारा दीपक लोंढे याच्यासह एकूण 8 जणांची तपास पथकानं कसून चौकशी केली। दरम्यान खरात विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्यावर नाशिक पोलिसांनी तपासासाठी त्याचा ताबा मिळवलाय। क्राईम ब्रांचकडून खरातची चौकशी करण्यात येते। तर भोंदूगिरी आणि आघोरी कृत्यांच्या माध्यमातून शेकडो निष्पापांना आपल्या जाळ्यात ओढणारा नराधम अशोक खरात याच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झाल्यावर आज पुन्हा त्याची SIT चौकशी झाली। या चौकशी दरम्यान पोलिसांनी या हैवानाची हवाच काढल्याचं दिसतंय। चौकशीनंतर जेव्हा अशोक खरात बाहेर आला तेव्हा आपल्यामध्ये ताकदच राहिली नसल्याचं त्यानं म्हटलं। त्याला धड चालताही येत नव्हतं। यावेळी नाशिक जिल्हा आणि कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देण्याचा प्रयत्न त्यानं केला। मात्र अनेक महिलांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या खरातचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतलाय। दैवी शक्ती प्राप्त असल्याचं सांगून महिलांवर अत्याचार करणाऱ्या या भोंदूचे पाय आज लटपटताना दिसले। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। तर नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं जाणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई होणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। आम्हीच गुप्त माहितीच्या आधारे